नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी का नाही, सध्या पावसाळा सुरू आहे। काही भागामध्ये मुसळधार पाऊस, तर काही भागामध्ये अतिवृष्टी, तर काही भागामध्ये फार म्हणजे ढगफुटी सदृश्य पाऊस होताना आपल्याला बातम्या ऐकायला मिळतात बरं का। पण मंडळी, उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, हंगाम कोणता बी असू दे, एक पदार्थ आपल्याला प्यायला पाहिजे म्हणजे पाहिजे। तर ते कुठला पदार्थ माहिती आहे काय? खरं नाही? हो, चहा हो। हां, ते म्हणजे चहा। आता मंडळी, नुसतं आपण चहा पिण्यापेक्षा चहामध्ये जर गावरान पद्धतीनं बनवलेला आहे, खलबत्त्यात कुठलेला जर चहा मसाला जर असेल तर मंडळी त्या चहाची काय लज्जत असेल का नाही, ते तुम्हाला कुठे बी मिळणार नाही बघा। अशा चवीचं का नाही चहा मसाल्याची आज रेसिपी आपण बघणार आहे, ते बी घरच्या घरी आणि एकदम मस्त चविष्ट सुगंध आणि पेताना का नाही अशी मजा यायला पाहिजे का नाही। ते बघाच आता आज करूयात रेसिपी। आमचा मल्हार बी आहे बघा आजच्या या रेसिपीमध्ये। आता करतेस का कारभार चालू? होय, करते की लगेचच। म्हणजे लय भारी मसाला होते बरं का, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आता करूयात सुरुवात आजच्या ह्या रेसिपीला। तर आज आपण बनवणार आहोत चहा मसाला। तर चहा मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात। इकडे आपण भरपूर एलदोड घेतलेले आहे, आणि इकडे सुंठ घेतलेले आहे, आणि इकडे दालचिनी घेतलेले आहे, आणि इकडे लवंग घेतलेले आहे, आणि जायफळ, आणि थोडंसं आपल्याला साखर सुद्धा लागणार आहे। तर आता आपल्याला चूल पेटून घ्यायचं आहे। हे बघा, आता चूल पेटलेले आहे। आता आपल्याला सगळं ना चहा मसाल्यासाठी आपल्याला सगळे एलदोड, इलायची वगैरे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यामुळे आपण इकडे भांडं चुलीवरती ठेवूया, आणि ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे सुंठ। बघा, आता आपल्याला सगळं सुंठ आहे ना थोडंसं भाजून घ्यायचं, म्हणजे गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे लवकर कलबत्त्यात आहे ना बारीक होते, त्यामुळे आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं। आणि थोडंसं इकडे हे गरम होऊसपर्यंत आहे ना, आता आपण इकडे एक जायफळ घेतलेले आहे। आता आपण एक कलबत्त्यात आहे ना थोडंसं बारीक करून घेऊया, म्हणजे चांगलं असं आपल्याला भाजून घेता येते। हे बघा, असं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण हे काढून घेऊया। हे बघा, हे सुंठ आहे ना थोडंसं गरम झालेले आहे। तर आता आपण इकडे हे ताटामध्ये इकडे काढून घेते, आणि ह्यामध्ये आहे ना आपण सगळं अगोदर आपण घालूया दालचिनी, लवंग घालते, आणि सगळं आपण इकडं इलायची घालायचं आहे, म्हणजे एलदोड, आणि इकडं जायफळ सुद्धा बारीक करून घेतलेले आहे ते पण घालते। आणि सगळं आपल्याला हे सुद्धा गरम करून घ्यायचं आहे। थोडंसं गरम झालं की काय होते, पटकन बारीक होते आणि मस्त सुगंध पण सुटते सगळं मसाल्याचा। त्यामुळे आपल्याला हे थोडंसं गरम करूनच घ्यायचं, मगच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। असं आपल्याला मस्त आहे ना असं भाजून घ्यायचं, पूर्ण असं सुगंध सुटायला पाहिजे। असं कढईमध्ये घालून आपल्याला सोडायचं नाही, भांडीमध्ये सतत आहे ना असं आपल्याला हलवत राहायचं, म्हणजे सगळीकडे एकसारखंच आहे ना सगळं मसाला भाजला जातो। तर आता आपण हे सुद्धा काढून घेऊया। इकडे मी दुसऱ्या एका ताटामध्ये काढून घेते, आणि थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। हे बघा, आता सगळं गार झालेले आहे। आता आपल्याला इकडे कलबत्त्यात आहे ना बारीक करून घ्यायचं आहे। पण इकडे घेऊया सुंठ, आणि ह्यातलं आपल्याला सगळे इलायची वगैरे सगळं आपल्याला ह्यामधलं थोडं घालायचं आहे। आता ह्यातला निम्मा आणि ह्यातला निम्मा घातलेले आहे, म्हणजे कलबत्त्यात आहे ना एकदम बारीक होत नाही, त्यामुळे आहे ना मी तर थोडं थोडं निम्मा करून आहे ना आता बारीक करून घेणार आहे। तर आता आपण ह्यामध्ये थोडंसं आपल्याला साखर घालायचं, म्हणजे लवकर बारीक होते आणि चवीला पण खूप छान लागते। तर आपल्याला पूर्ण असं सगळं आहे ना हे बारीक करून घ्यायचं आहे। असं आपण कलबत्त्यात वगैरे बारीक करून घेतलं ना, मस्त सुगंध पण छान सुटते आणि चवीला पण खूप छान लागतो मसाला। आणि आता पावसाळ्याचा दिवस आहे, त्यामुळं मस्त गरमागरम चहा बोते मसाला वगैरे घालून पिलं ना मस्तच लागतो चहा मसाला। मग आपल्याला कलबत्त्यात आणण्याचं थोडं थोडं घालून ना पूर्ण मी इथं बारीक करून घेणार आहे। असं पूर्ण असं बारीक होते।
पद्धतीने आपल्याला सगळं आपण आहे ना थोडं थोडं घालून मी सगळं बारीक करून घेते. मगच तुम्हाला मी हे मसाला दाखवते कसं तयार होतं ते. मग आता आपण खलबत्त्यात आहे ना असं बारीक करून घेतलेले आहे. बघू शकताय थोडंसं जाड राहते पण मस्त असं बारीक झालेले आहे. तर इकडं आपण थोडंसं सुद्धा बारीक करून घेतलेलेच आहे. तर हे सुद्धा आपल्याला ह्यामध्येच काढून घ्यायचं. मस्त फार मस्त सुगंध तर सुटलेलेच आहे. आता थोडंसं राहिले ना हे सुद्धा आपल्याला घालून आहे ना चांगलं असं हे बारीक करून घ्यायचं आहे. पूर्ण असं सगळं बारीक व्हायला पाहिजे. ह्या पद्धतीनं थोडंसं वेळ लागते पण मस्त सुगंध सुटते आणि मस्त असं गरमागरम चहामध्ये आपण मसाला वगैरे करून चहा केला ना मस्तच लागतो. बघा आता हे सुद्धा आहे ना चांगलं असं आपण हे बारीक करून घेतलेले आहे. बघू शकताय असं या पद्धतीने बारीक झालेले आहे. तर आता आपण काढून घेऊया. हे बघा आता मस्त आहे ना आपण चहा मसाला तर इथं तयार करून घेतलेला आहे. मस्त सुगंध पण सुटलेले आहे. एवढं मस्त सुगंध सुटले ना कधी चहा करू आणि कधी प्यावं असं वाटलेलं आहे. तर आता तयार झालेले आहे मसाला. तर आता आपण जास्त वेळ न घालवता आता आपल्याला चहा सुद्धा आपण तयार करून घेणारच आहे. हेच आपण मसाला घालून मस्त दूध वगैरे घालून आपण हे चहा तयार करून घेणार आहे. त्यासाठी आपण इकडं चूल पेटवून घेऊया. हे बघा आता इकडं आपण चूल पेटवून घेतलेले आहे आणि इकडं आपण मातीचं भांडं घेतलेले आहे. आता आपण हे चुलीवरती ठेवूया आणि आहे ना मी इकडं 2 जणांसाठी चहा बनवणार आहे. त्यासाठी आपण 1 वाटी आहे ना पाणी घालूया आणि 1 वाटी आपल्याला दूध लागणार आहे. तर यामध्ये घालूया आपण साखर. चवीपुरतं साखर घालायचं आहे. हे बघा आता आपण चहा पावडर घालूया आणि चांगलं असं आपल्याला उकळ्या काढून घ्यायचं आहे. आता चांगलं असं आहे ना उकळी आलेली आहे चहाला. तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहे दूध. आता दूध घातलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया चहा मसाला. 1 चमचाभरच मसाला आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे. जास्त पण नाही घालायचं. ह्यात मस्त आपली चहा मसाला तयार होते आणि चांगलंच आपल्याला आता हे उकळी काढून घ्यायचं. चहा पिताना मस्त सुगंध सुटायला पाहिजे मसाल्याचा. आपण इथं 2 जणांसाठी आपण चहा बनवतोय त्यामुळे मी 1 चमचाच इथं वापरलेले आहे. आता हे बघू शकताय मस्त आहे ना चहा सुद्धा चांगलं असं उकळत आहे आणि मस्त सुगंध पण सुटलेली आहे मसाला वगैरे घातल्यामुळं. आणि मातीचं भांडं असल्यामुळं ना पटकन असं म्हणजे वरच येतोय. बघू शकता आता वरती आलेले आहे चहा. आणि मातीचं भांडं असल्यामुळं ना जास्त वेळ सुद्धा गरम राहतोय आणि एकदा वरती आले की ते काय लगेच म्हणजे खाली जात नाही ओतू. त्यामुळे आहे ना आपल्याला बघतच राहायचं. आणि मी चुलीतलं जाळ सुद्धा कमी ठेवलेलंच आहे त्यामुळंच ओतू जाते म्हणून. बघू शकते आता वरती आलेले आहे. असंच आपल्याला आहे ना मस्त हे चहा आहे ना शिजवून घ्यायचं आहे. मग आता चहाला तर मस्त उकळी आलेलेच आहे. तर आता आपण हे खाली काढून घेऊया. आणि इकडे बघू शकताय खाली ठेवलं तरी सुद्धा आहे ना मस्त असं चहा उकळतच राहते. हे बघा कसं वर येतोय. खाली ठेवलंय तरी सुद्धा ना मस्त असं उकळ्या फुटते चहाला. मस्त सुगंध सुटलेले आहे. तर आता आपण इकडं वाटीमध्ये ना हे चहा घेऊया. होय मस्त गरमागरम चहा घ्या. हो आणि मसाला घालून केलेले आहे त्यामुळं कसं झाले सांगा. विषयच नाही. होय मंडळी या घरच्या घरी चुलीवर भाजून खलबत्त्यात कुठलेला हे चहा मसाला आहे एकदम मस्त पैकी का नाही सुगंध यायलाय. आता चव बघूयात. कारभारने हो घे चहा. हो घेते की. आहा लगेच बघ कारभारने काय मस्त झाला का. झालंय का. होय असं कसं हे एकदम ऊर्जा भेटते बघा ऊर्जा. होय आणि तुमचे दादा कधी चहा पेत नाही. आज आवर्जून आले चहा प्यायला. होय होय मंडळी मस्त चहा म्हणजे एकदम ऊर्जा देणारा चहा झालाय. मस्त सुगंध बी आहे चविष्ट झालंय. आणि तसंच मंडळी का नाही थकलेल्या लोकांसाठी सुद्धा चहा एक का नाही भारी अशी एनर्जी देऊन जाते बघा.
चहा मसाल्यामुळे एक वेगळी टेस्ट यायला आलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या चहा मसाल्यामुळं का नाही तुम्हाला पित्त होणार नाही, काय नाही. अगदी जरी तुमचं डोकं दुखायला लागलं किंवा आळस आला असला, थकवा जाणवत असला, तर असा चहा मसाला घालायचं आणि मस्तपैकी चहा बनवून प्यायचं. त्यानंतर बऱ्याच जणांना पावसात भिजून आल्यामुळे सर्दी होत असते, घसा कवकवत असते, त्यावेळी असा मसाला घालायचं आणि चहा प्यायचं. बघा, मी जो सांगितलेला सल्ला जर तुम्ही ऐकला असा तर नक्की मंडळी का नाही दादा वहिनींना तुम्ही कधी विसरणार नाही. बघा, एवढं भारी आहे मसाला झालेला आहे. मी कधी चहा न पिणारा माणूस, खरं आलं हे सुंठ वेलदोड काय काय घातलं त्यामुळे म्हणलं चहाच घ्यायला लागते. चहाची आठवण जर सांगायचं म्हटलं तर मंडळी चहा नुसतं एक पेय नाही, पेय तर ह्या पाठीमागे एक भावना आहे. अनेक गोष्टी चहा पितानाच घडत असतात. बघा, काय नसलं तरी चला पाहुणं चहा पिऊ असं म्हणून आपण चहावरती सुद्धा का नाही आपले आपुलकी वाढवत असतो, आहे का नाही? होय. तुला नाही चहा, तुला दूध. कारभारने सुंठ घातल्यामुळं जबराट झाले. होय. मी सगळं दालचिनी वगैरे घातल्यामुळं सर्दी वगैरे असलं तरी पण जाणार. म्हणजे नुसतं चहा नाही मंडळी, चहा मसाला घालून बनवलेलं एक औषधच आहे. बघा, ठोकत असेल तर होय मस्तच आहे. सध्याच्या या वातावरणात तर लईच भारी चहा लागायला ग. होय. काय तर मंडळी चहा तरी एकदम मस्त झालेला. बघा, फार सगळा थकवा निघून गेला. बघा, एकदम फ्रेश झालो. आता मंडळी का नाही हे सगळं एक नंबर झालं. खरं त्या पाठीमागे सगळ्यात महत्त्वाची भूमिका ते म्हणजे चहा मसाल्याची. आता ह्यो मसाला बघा घरच्या घरी खलबत्त्यात चुलीवर भाजून मस्तपैकी, आणि लय काय याच्यात मसाल्याचा प्रकार नाही बरं का. दालचिनी आहे, लवंग आहे, त्यानंतर इलायची आहे, जायफळ आहे, आणि काय कारभार नाही सुंठ आहे. हां, त्यामुळं कसं एकदम सगळं औषधी असं हे मसाला आहे. आणि चिमूटभरच आपलं साखर घालून का नाही बारीक व्हावं म्हणून हो, खलबत्त्यात बारीक करायचं म्हटल्यानंतर तर साखर घातल्या कारभारीनं. त्यामुळं मंडळी का नाही एकदम बेस्ट असं हे चहा मसाला तयार झालेला आहे. अशा पद्धतीचं तुम्ही सुद्धा घरी, आता कसं पावसाळ्याचे दिवस आहेत, सारखं सारखं तुम्ही चहा पिताय, मला माहिती आहे की कसं इकडं तिकडं गार वातावरण असते हो, त्यामुळं सारखं जेवत नसताय. त्यामुळे जेवणापेक्षा मंडळी आता चहावर लय भर असते बघा. त्यामुळं असा मसाला तुम्ही पण बनवून चहा प्या आणि मग सांगा आम्हाला कसं झालं ते. आणि जर मसाला तुम्हाला जरी पाहिजे असेल का नाही तरी सुद्धा नक्की आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअपवरती संपर्क करा, तुम्हाला आपण हे घरपोच पाठवू. कसं म्हणतेस कारभार नाही? होय, मस्त. मसाला बरोबर हे सुद्धा आपल्याला मिळेल. हे सुद्धा मसाला खलबत्त्यात कुठून छानपैकी बनवून का नाही तुम्हाला नक्की घरपोच देऊ. तुम्ही अगोदर बनवा या पद्धतीने. जर बनवायला वेळच नसेल आणि जर आमच्याकडून तुम्हाला मागवायचं असेल तर वर दिलेल्या व्हॉट्सअपवर संपर्क करा आणि घरपोच मागवा. चला मंडळी, कसं वाटलं आजचं हे चहा मसाल्याची रेसिपी आणि चहाचा बेत ते मात्र आवर्जून कमेंट करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, भरपूर शेअर करायचं आहे, आणि आमच्या मल्हारसाठी सुद्धा एक कमेंट नक्की करा बरं का. बघा की कसं उभं राहिलं मल्हार. मल्हार नमस्कार कर सगळ्यांना. हसती गडी. चला मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडचे टेस्ट हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.